भाजपचे नेते राज्याचे कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं। या वक्तव्यानंतर प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू आक्रमक झालेत। जो राधाकृष्ण विखे पाटील यांची गाडी फोडेल त्याला 1 लाख रुपयाचं माझ्याकडून बक्षीस दिलं जाईल अशी थेट घोषणा बच्चू कडूंनी केली आहे। तर मला जर विखे पाटलांची गाडी दिसली तर मी त्यांची गाडी फोडणार असा इशारा देखील बच्चू कडूंनी दिलाय। नाव राधाकृष्ण ठेवायचं आणि कृत्य मात्र कंसाची करत असेल तर हे कंसाची औलाद हाकलून काढा त्या पार्टीतून। तुम्ही तुमच्या मुख्यमंत्र्याला शेर द्यायला लागले का? फडणवीस साहेब एका इकडे कर्जमाफीची घोषणा करतं, तारीख देतं आणि हे वाचाळवीर मंत्री महोदय सांगतं का कर्जमाफी किती डाव द्यायची, काय करायचं आणि किती डाव लुटायचं तुम्ही त्याचं ठरलं नाही पाहिजे? अरे शुक्र माना लोक तुम्हाला मारत नाही। मी तर म्हणतो जो राधाकृष्ण विखे पाटलाची गाडी फोडून ना त्याला 1 लाखाचं बक्षीस मला ऐकू, मी तर फोडणार होता भेटला तर, पण हे नालायकी थांबवा, आम्ही सहन करणार नाही। चिथावणीपर वक्तव्य करून महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचं काम करत आहे। मी हे आवाहन करतो की गेल्या 20 वर्षात आपण शेतकऱ्यांच्या आपल्या मतदारसंघात काय केलं, मी वारंवार प्रश्न केलेले आहे, काय केलं याचं उत्तर साधं आहे, मी ते द्यावं। मी हे असं चिथावणीपर वक्तव्य केल्यामुळे मुख्यमंत्र्यांकडे त्यांच्यावर कारवाईची मागणी करणार। बच्चू माझे मित्र आहे, त्यांनी सगळं जर माझ्याशी बोलले असते, चर्चा केली असते की एकदम मी काय म्हटलं, मी त्याचा नंतर सगळ्या माध्यमांसमोर बोलताना खुलासावर बोललो। मी मात्र बच्चू भाई तो खुलासा ऐकला पाहिजे, त्यांचा अजूनही काही गैरसमज असेल त्यांच्याशी बोलेल।